गुड मॉर्निंग एव्हरीबडी विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी आपल्या सायन्स क्लासरूममध्ये इयत्ता 10वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची ॲक्टिव्हिटी शीट आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी शीट आपल्या अभ्यासासाठी आपण या ठिकाणी मी समजावून सांगणार आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरं कशी लिहावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर आमच्या शाळेच्या नावासाठीच म्हणजे या नाव लिहिलेलं आहे मी आणि ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1 आहे ही, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 1, 2, 3 अँड 4 अँड 5 जवळपास 5 लेसन आपण यामध्ये घेतलेले आहे आणि मार्क्स 40 मार्क्सची आहे आणि टायमिंग आहे 2 आवर्स. ओके, मग यामध्ये मित्रांनो SSC परीक्षेमध्ये 10वीची जी मार्च एप्रिल किंवा मेमध्ये ही जी परीक्षा होणार आहे 2021मध्ये, यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं राहणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सध्या तरी याच जुन्याच पद्धतीचं आहे. नवीन जे काही सूचना येईल त्यानुसार आपण परत दुसरी ॲक्टिव्हिटी शीट पण आपण करणार आहोत. सुरुवातीला ही जी ॲक्टिव्हिटी शीट नंबर 1 आहे ही आपण लेसन नंबर 1, 2, 3, 4 अँड 5 यावर घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर ए आणि बी, क्वेश्चन नंबर पहिला जो असतो हा 2 भागामध्ये विभागलेला आहे आणि यामध्ये 8 मार्क्स असतात. ओके, क्वेश्चन नंबर ए, बी, सी आणि डी. क्वेश्चन नंबर 1 ए, बी, सी आणि डी याला 10 मार्क्स असतात. ओके, त्यामधला क्वेश्चन नंबर 1 ए आपण बघूया. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज. ओके, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज हे आपण या ठिकाणी बघू. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि त्याची उत्तरं लिहून आपल्या विषय शिक्षकांना दाखवायचं आहे, त्यांच्याकडून तपासून घ्यायचं आहे. ओके, तर आपण या ठिकाणी सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 ए हा 5 मार्क्ससाठी असतो. या ठिकाणी मार्क्स दिलेले दिसेल तुम्हाला, 5 मार्क्स आहे आणि ए मध्ये आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज, योग्य शब्द पर्याय आपल्याला द्यायचा आहे. इथे बरेचदा पर्याय दिलेले नसतात, या ठिकाणी आपण पर्याय दिलेले आहे. जसं फर्स्ट आहे, फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ इन द फॉर्म ऑफ ॲपे. मग कोणत्या प्रकारचा फ्रॉम ईस्ट आफ्रिका आहे, कोणता ॲप आहे तो. ओके, तर ह्युमन लाईक ॲनिमल म्हणजे ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलियोपिथेकस की नेंडरथल आहे. तर यामध्ये रामापिथेकस हा करेक्ट आहे. आपल्याला पूर्ण वाक्य लिहिणं यामध्ये महत्त्वाचं असते. दुसरं या ठिकाणी बघूया आपण, अवर मसल सेल्स अल्सो परफॉर्म, या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे. रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग एक्झरसाइज, व्यायाम करत असताना आपलं जे मसल सेल असतात, मांसपेशी असतात, कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन करते आहे. आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारचे मुख्य रेस्पिरेशन आहे, एरोबिक रेस्पिरेशन, एनएरोबिक रेस्पिरेशन. मी 4 पर्याय दिलेले आहे. एक्सटर्नल आहे, फर्मेंटेशन आहे, यामध्ये एनएरोबिक रेस्पिरेशन आहे. ओके, आपलं शरीर व्यायाम करत असताना एनएरोबिक रेस्पिरेशन करत आहे. त्यानंतर तिसरं आपण या ठिकाणी बघूया, इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ऑकर इन द ऑर्गन. कोणत्या ऑर्गनमध्ये स्पर्म्स जे असतं त्याचं प्रोडक्शन होते आहे. 4 पर्याय आहे, यापैकी टेस्टीज हा पर्याय योग्य वाटतो आहे. त्यानंतर चौथं आहे या ठिकाणी, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज रेअर स्पेसिस. रेअर स्पेसिस म्हटलेलं आहे आपण. मग यामधलं रेअर स्पेसिस कोणते आहे. ओके, यामध्ये रेड पांडा इज द रेअर स्पेसिस आहे. ओके, त्यानंतर 5 आपण दिले होते. 5वं आहे, एनर्जी ऑफ वॉटर डॅश, एनर्जी ऑफ वॉटर इन डॅम इज यूज फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग इलेक्ट्रिक जनरेशनसाठी डॅममधलं, धरणामधली कोणती, धरणाच्या पाण्यामध्ये वॉटर इन डॅम. ओके, आपण योग्य पद्धतीनं ते वाचणं महत्त्वाचं असते आणि त्याचा अर्थ लावणं महत्त्वाचं असते. मग कोणत्या पाण्यामध्ये, साठलेल्या पाण्यामध्ये, डॅममध्ये कोणती एनर्जी असते जी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी यूज करतात. मग यामध्ये 4 प्रकारची एनर्जी आपण लिहिलेली आहे, त्यापैकी योग्य उत्तर आहे पोटेन्शियल एनर्जी. ओके, 4 प्रकार आहे या ठिकाणी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B यामध्ये काय आपल्याला करायचं असतं मित्रांनो, आयडेंटिफाय अँड कम्प्लीट द फॉलोइंग
को रिलेशन, सहसंबंध आपल्याला यामध्ये घ्यायचं असते. जसं यामध्ये दिलेलं आहे बघा, अँड्रोसियम. अँड्रोसियम इज द मेल व्हर्ब आहे की नाही, मेल पार्ट आहे फुलांमध्ये. आणि मग फिमेल व्हर्ब कोणता आहे? फिमेल व्हर्ब काय राहणार आहे? गायनोसियम. या ठिकाणी लिहितो आहे गायनोसियम. गायनोसियम इज द फिमेल पार्ट. ओके, फिमेल व्हर्ब ज्याला म्हणू आपण. ओके, गायनोसियम, यू गायनोसियम. मग मायटोसिस दुसरं आहे. मग आपल्याला को रिलेशन द्यायचं असते. अँड्रोसियम जर मेल व्हर्ब आहे तर फिमेल व्हर्ब काय राहणार आहे? गायनोसियम. मायटोसिस 4 हॅप्लॉइड म्हणजे n नंबर ऑफ गमिट्स तयार करते. मायोसिस, ओके सॉरी, मायोसिस 4 हॅप्लॉइड गमिट्स तयार करतात. बघा, मायोसिस 4n नंबर ऑफ गमिट्स तयार करतात. मग मायटोसिसमध्ये काय होतं आहे? मायटोसिसमध्ये 2 डिप्लॉइड म्हणजे 2n ज्याला म्हणतो आपण, 2 डिप्लॉइड. ओके, डिप्लॉइड, 2 डिप्लॉइड गमिट्स जे असतात ते तयार करतात. ओके, हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यानंतर यामधला आपण सी बघूया यामध्ये. ओके, सी पार्ट बघूया. क्वेश्चन नंबर 1 सी आहे यामध्ये दिलेला आहे गिव्ह एक्झाम्पल. यामध्ये हा सुद्धा 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारला जातो. ओके, हे लिहित असताना अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला लिहिणं महत्त्वाचं असते. ओके, तर यामध्ये आपण बघूया 2 आहे. एका प्रत्येक उदाहरणाला 1 मार्क्स असतं. टोटल 2 मार्क्स आहे यामध्ये. 2 व्हेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी. मग ह्युमन बॉडीमध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन किती आहे? आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारचे व्हेस्टिजियल ऑर्गन आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. कोणते? इयर मसल आहे, टेल बोन आहे, अपेंडिक्स आहे, विजडम टीथ आहे आणि बॉडी हेअर्स आहे. त्यापैकी कोणतेही 2 लिहिणं यामध्ये अपेक्षित आहे, कारण प्रत्येक एका व्हेस्टिजियल ऑर्गनला अर्धा मार्क्स मिळणार. 2 लिहिले तर 1 मार्क्स मिळणार आणि 4ही लिहिले पण एकच आहे त्या ठिकाणी. ओके, कारण 1 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर एनी 2 हार्मोन्स कंट्रोल द मेन्स्ट्रुअल सायकल. MC पिरियडमध्ये कोणते हार्मोन्स ते कंट्रोल करतात? तर त्यामध्ये 4 प्रकारचे हार्मोन्स आहे. इस्ट्रोजन, प्रोजेस्टिरॉन, ओके, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ज्याला FSH म्हणतात आणि ल्युटेनायझिंग हार्मोन ज्याला LH म्हणतात. कोणतेही 2 हार्मोन्स लिहिणं यामध्ये अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन 1D आहे. प्रश्नच पहिला आहे. टोटल 10 मार्क्ससाठी. हा डी क्वेश्चन जो असतो 1 मार्क्ससाठी असतात. राईट द फ्युएल यूज इन न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट. मग न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांटमध्ये कोणतं इंधन वापरते आहे? युरॅनियम. ओके, कोणतं इंधन वापरते आहे? युरॅनियम आणि प्लुटोनियम हे फ्युएल वापरते आहे. हे लिहिणं यामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. यामध्ये प्रश्न दुसऱ्यामध्ये 3 प्रश्न विचारतात. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न लिहिणं यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. कोणतेही 2 प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे. जसं या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे सायंटिफिक रिझनमध्ये, फायबर्स आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. मग आपल्याला उत्तर द्यायचं असते की फायबर एक महत्त्वाचं न्यूट्रिएंट का आहे? ओके, तर पोषक तत्व का आहे? कारण फायबर्स हे भाज्यांमध्ये, फळांमध्ये आपल्याला मिळत असते आहे. ओके, मग आपल्याला 2 त्याचे, कारण 2 मार्क्ससाठी हा 1 आहे, 2 लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे 4 मार्क्स आहेत. मग यामध्ये जर 2 लिहायचे आहे तर आपल्याला त्याची उत्तरं पण 2 पॉईंट लिहिणं महत्त्वाचे आहे. पहिलं आहे दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस आणि दुसरं आहे इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. सो एक्सक्रीशन प्रोसेस इज इझी इन अवर बॉडी आणि म्हणून फायबर्स जे असतात ते महत्त्वाचे असतात. दुसरं आहे व्हॉट विल बी द इफेक्ट इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन इन ए पॅडी क्रॉप. धानाच्या शेतीमध्ये जर बेडकाची संख्या जर कमी झाली, इफ फ्रॉग पॉप्युलेशन इन द पॅडी क्रॉप डिक्लाइन म्हणजे कमी होत असेल तर काय होईल पॅडी क्रॉपवर? मग आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे ग्रॉस हॉपर्स पॉप्युलेशन इन्क्रीज. काय होणार? बेडूकच नाही आहे तर ग्रॉस हॉपर जे असतात त्याला आपण नागतोडे म्हणतो आहे. ग्रास हॉपर्स पॉप्युलेशन इन्क्रीज अँड देअर बाय लॉस ऑफ पॅडी क्रॉप. मग ग्रास हॉपरची संख्या वाढेल
आणि त्यामुळं पॅडी पीक जे असते धानाचं पिकाचं नुकसान होईल आहे. आणि दुसरं जे आहे स्नेक पॉप्युलेशन विल डिक्रीजेस. स्नेक पॉप्युलेशन विल डिक्रीजेस बॅडली अफेक्ट द इकोसिस्टीम. हे दोन उत्तरं लिहिणं अपेक्षित असते. त्यानंतर इथं प्रश्न विचारा व्हाय डिड यू मस्ट यूज ग्रीन एनर्जी. मग आपल्याला ग्रीन एनर्जी यूज करणं का महत्त्वाचं असते आहे. तर यामध्ये आपल्याला 2 किंवा 4 पॉईंट लिहिणं महत्त्वाचं असते. इट इज ए पॉल्युशन फ्री ग्रीन जे एनर्जी सोर्स आहे जसं सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे, दीज आर द ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. मग आपल्याला 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. इट इज पॉल्युशन फ्री सो वी अवॉइड पॉल्युशन ऑफ इन्व्हायरमेंट. दुसरं डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. ओके, म्हणजे काय म्हणतो आपण डिस्पोजल ऑफ WAST न्यूक्लिअर वेस्ट जे असतं ते कॉज ॲक्सिडेंट. त्यानंतर डिपॉझिट ऑफ फॉसिल फ्युएल्स आर लिमिटेड, दे आर डिक्लाइन और डिप्लीट in the future. Fossil fuel causes diseases like respiratory problem and cause air pollution. ओके, सॉइल पॉल्युशन. या पद्धतीनं 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं आहे. ओके, हे पण आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यानंतर क्वेश्चन 2B आपण बघूया. यामध्ये मित्रांनो हा 6 मार्क्ससाठी असतो कारण यामध्ये एनी 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. सॉल्व एनी 3 क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. ओके, एनी 3 आपल्याला 5 प्रश्न दिलेले असते. यापैकी कोणतेही आपल्याला जे सोपे वाटतात ते आधी प्रश्न लिहिणं महत्त्वाचं असतं. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्ससाठी असतो आहे. ओके, या ठिकाणी कंप्लीट द वेब डायग्राम. वेगवेगळे प्रश्न येते. आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये अशा पद्धतीची एक वेब डायग्राम घेतलेली आहे. कंप्लीट द वेब डायग्राम. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. एक मॉर्फॉलॉजिकल एक दिलेलं असते आणि 4 आपल्याला लिहायचं असते. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, यामध्ये आपण लिहितो की सिमिलॅरिटी इन पोजिशन ऑफ आईज, हेअर ऑन द बॉडी, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ बोन्स, लिप व्हेनेशन, लिप शेप अँड लिप पेट्योल. 4 इव्हिडन्स मॉर्फॉलॉजिकल. ओके, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. कोणते कोणते इव्हिडन्सेसचे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे. ओके, 4 प्रकारचे इव्हिडन्सेस जे असतात ते आपण बघितलेले होते. ओके, केवळ मॉर्फॉलॉजीच नाही आहे तर आपल्याला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस या ठिकाणी दिसतात. व्हेस्टिजियल ऑर्गन्स आहे, पॅलेनॉटॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे. ओके, त्यानंतर कनेक्टिंग लिंक्स आहे आणि एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे. मग आपल्याला या ठिकाणी इव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन विचारलेलं आहे. मग इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशनमध्ये मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस आहे, एक लिहिणार आपण मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, दुसरा आपण एनाटॉमी आहे. या ठिकाणी एनाटॉमी लिहू शकतो आपण एनाटॉमिकल इव्हिडन्सेस. या ठिकाणी व्हेस्टिजियल इव्हिडन्सेस. ओके, व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. आणि पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, त्यानंतर आपण एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्सेस पण लिहू शकतो आहे. एम्ब्रॉलॉजी EMBRY एम्ब्रॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता अशा पद्धतीनं वेगवेगळे जे इव्हिडन्सेस आहे पुरावे असतात तर कोणते कोणते इव्हॉल्युशनचे पुरावे आहे हे आपल्याला या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. 4 पुरावे आपल्याला घ्यायचे आहे इव्हॉल्युशनचे. ओके, एकाला अर्धा मार्क्स राहणार. ही 2 मार्क्ससाठी असते. दुसरं पण आपण या ठिकाणी एक कंप्लीट द अशा पद्धतीची वेब डायग्राम आहे. अमिनो ॲसिड्स घेतलेले आहे. ओके, म्हणजे अमिनो ॲसिडचे युजेस काय आहे, जसं बोन आहे, ओसिन ज्याला म्हटल्या जाते. ओके, तर यामध्ये ब्लड आहे. ब्लडच्या संदर्भात आपण या ठिकाणी घेऊया. ब्लडच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड जसं आहे की हिमोग्लोबिन आहे, अँटीबायोटिक्स आहे, त्यानंतर सेल्स आहे. सेलचं स्ट्रक्चर जे असते व्हेरियस सेल्स, व्हेरियस एन्झाईम्स यामध्ये तयार होतात. इन्सुलिन आहे. ओके, इन्सुलिन आहे. पॅनक्रियाज आहे. त्यानंतर पिट्युटरी ग्लँड्स आहे, वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात, यामध्ये हार्मोन्स आहे. तर हे सर्व युजेस जे आहे अमिनो ॲसिड्स कुठे यूज होतं आहे यासाठी आपल्याला ही जी वेब डायग्राम आहे ती कंप्लीट करणं अपेक्षित असते आहे. ओके, हे मित्रांनो आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यानंतर या ठिकाणी परत एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन. मग पॉलिनेशन म्हणजे काय होते आहे तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू द स्टिग्मा इज कॉल्ड
पॉलिनेशन. मग त्याचे दुसरा प्रश्न हा 1 मार्कसाठी झाला आहे. ओके. आणि मग दुसरा जो मार्क्स आहे, व्हॉट आर द एजंट्स ऑफ पॉलिनेशन. 2 प्रकारचे एजंट असतात. एक असतात बायोटिक आहे, बायोटिकमध्ये इन्सेक्ट आणि ॲनिमल्स येतात, आणि एबायोटिकमध्ये विंड आणि वॉटर येतं आहे. ओके. त्यानंतर इथे व्हॉट इज सरोगसी विचारलेलं आहे. सरोगसी म्हणजे काय होते आहे. ओके. ही पण कन्सेप्ट आपण अभ्यासली असेल मित्रांनो. मग oocyte is collected from the ovary of the woman having problem in implementation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperm collected from her husband. The embryo formed from such fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman whose uterus and embryo is implanted is called as surrogate mother. ओके. अशा पद्धतीने लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक फूड चेन विचारलेली आहे. ओके. फूड चेनमध्ये आपण लिहू शकतो. या ठिकाणी फूड चेनमधले जे घटक आहे, कोणते कोणते त्यामधले पार्ट्स आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. स्नेक, ग्रासहॉपर, फंगस, फ्रॉग, ग्रीन प्लांट, ईगल, सन. मग आपल्याला यामध्ये योग्य पद्धतीनं आपल्याला त्याची मांडणी करायची असते. 2 मार्क्स आहे याला. जसं सन आहे, सूर्यापासून हे जे ग्रीन प्लांट आहे, ग्रीन प्लांट हे तयार करणार, अन्न तयार करणार. मग या ग्रीन प्लांटवर ग्रास हॉपर येणार, ग्रास हॉपरवर फ्रॉग येणार, फ्रॉग नंतर स्नेक. या पद्धतीनं आपल्याला कसं करावं लागणार आहे. सन, सन नंतर ग्रीन प्लांट. ओके. ग्रीन प्लांट, ग्रीन प्लांट नंतर ग्रास हॉपर. ओके. ग्रास हॉपर नंतर या ठिकाणी काय येणार आहे. फ्रॉग येणार आहे. फ्रॉग नंतर स्नेक येणार आहे, आणि स्नेक नंतर काय दिला इथे. ईगल आहे. ओके. आणि ईगल नंतर फंगस आहे. शेवटी फंगस येणार. अशा पद्धतीची फूड चेन आहे, जे एक फूड चेन जी असते ती आपल्याला यामधून काढता येते आहे. ओके. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया क्वेश्चन 3. या क्वेश्चन 3 मध्ये काय विचारलेलं आहे ते पण आपण बघू शकतो आहे. कंप्लीट द, या ठिकाणी बघा, कंप्लीट द कॉन्सेप्ट पिक्चर. अशा पद्धतीची आणि प्रश्न तिसरा जो असतो हा 15 मार्कसाठी असतो. सर्वात मोठा प्रश्न हा आहे प्रश्न क्रमांक 3. ॲन्सर द फॉलोइंग. यामध्ये 7 प्रश्न असतात आणि त्यापैकी 5 प्रश्न सोडवणं आपल्याला अपेक्षित असते आहे. कंप्लीट द कन्सेप्ट पिक्चर. या ठिकाणी कन्सेप्ट दिलेली आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द इन्व्हायरमेंट. मग या ठिकाणी 2 प्रकारचे फॅक्टर्स असतात, एक नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर. मग नॅचरल फॅक्टरमध्ये काय विचारलं आहे तर अर्थक्वेक आहे. ओके. एक दिलेलं असते, विंड असेल, त्यानंतर रेन आहे, सुनामीज आहे, व्हल्कॅनो आहे, फॉरेस्ट फायर आहे. दीज आर द नॅचरल फॅक्टर. मग आपल्याला काय काय लिहिता येणार याच्यात. सुनामी आहे. ओके. सुनामी आहे, फॉरेस्ट फायर आहे, ओके, व्हल्कॅनो आहे, रेन आहे. हे नॅचरल फॅक्टर्स आहे. ओके. मिनिमम 3 लिहिणं आवश्यक आहे, कारण 3 मार्क्ससाठी आहे हा. आणि इकडे मॅनमेड फॅक्टरमध्ये जसं डिफॉरेस्टेशन आहे. ओके. त्यानंतर इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन आहे, पॉल्युशन आहे, सॉईल इरोजन. तर हे मॅनमेड फॅक्टर. डॅम आहे, कन्स्ट्रक्शन आहे. ओके. कन्स्ट्रक्शन आहे, पॉप्युलेशन आहे. ओके. तर सॉईल इरोजन आहे. तर हे मॅनमेड फॅक्टरमध्ये येत आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला 3 मार्क्स पाहिजे आहे, म्हणजे 3 एक्झाम्पल इकडे लागणार आहे आणि 3 एक्झाम्पल या बाजूला लिहिणं महत्त्वाचं असते. कंप्लीट द कन्सेप्ट मॅप. आपण या ठिकाणी एक पुन्हा दुसरी एक डायग्राम घेतलेली आहे. आपल्याला हे सर्व प्रॅक्टिससाठी आहे. अशा पद्धतीचा पेपर राहू शकते आहे त्यासाठी. ओके. त्यानंतर आपण बघू शकतो कंप्लीट द कन्सेप्ट मॅप. यामध्ये फ्युएल आहे कोल. कोल फ्युएलचं काय होणार आहे. दुसऱ्या याच्यात बॉयलर, कन्व्हर्शन ऑफ वॉटर इंटू स्टीम. यामध्ये कन्व्हर्शन ऑफ वॉटर इंटू स्टीम होणार आहे. कन्व्हर्शन ऑफ वॉटर इंटू स्टीम होणार आहे. त्यानंतर स्टीम टर्बाईन आहे. त्यानंतर जनरेटर आहे. आणि जनरेटर नंतर इलेक्ट्रिसिटी एनर्जी जनरेटर, म्हणजे कन्व्हर्शन ऑफ स्टीम बॅक इंटू द वॉटर. अशा पद्धतीनं हा कन्सेप्ट मॅप कंप्लीट करणं आवश्यक आहे. त्यानंतर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. IVFची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. मिनिमम 3 मार्क्स याला असतं आहे. द IVF इज
काय त्याचं लॉंग फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. IVF मीन्स इन व्हिट्रो फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड एम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमेन ॲट अप्रोप्रिएट. ओके. त्यानंतर दिस IVF is used in childless couple who have problem like less sperm count, obstacle in oviduct, या पद्धतीचं. त्यानंतर या ठिकाणी आहे एनी 3 सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ओके. यामध्ये सिफिलिस येत आहे, गनोरिया येत आहे, एड्स येत आहे. ओके. त्यानंतर बडिंग इन हायड्रा आपल्याला माहिती असेल. व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स. 2 प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात, एक वॉटर सोल्युबल आहे आणि एक फॅट सोल्युबल आहे. वॉटर सोल्युबल कोणते आहे व्हिटॅमिन B and C आणि फॅट सोल्युबल जे असतात व्हिटॅमिन A, D, E and K. अशा पद्धतीचा आपल्याला येतो आहे. व्हॉट इज कार्बन डेटिंग. राईट देअर युजेस ऑफ कार्बन डेटिंग. त्यानंतर शेवटचा प्रश्न असतो, त्याला 5 मार्क्स असतात. ओके. तर हा दोन असतात प्रश्न, 2 पैकी 1 सोडवणं आवश्यक असते. जसं या ठिकाणी व्हॉट इज पॉल्युशन. राईट द सोर्स, इफेक्ट अँड कंट्रोल मेजर ऑफ द टाइप्स ऑफ पॉल्युशन. हे जर आपल्याला येत नसेल तर व्हॉट इज सॅक्रिड ग्रूज. सॅक्रिड ग्रूज म्हणजे काय आणि राईट द नेम ऑफ 6 व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्ड इन इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं आपण एक या ठिकाणी ॲक्टिव्हिटी सीट घेतलेली आहे. ओके. आपण स्क्रीनशॉट पण याचा काढू शकतो आहे आणि ही ॲक्टिव्हिटी सीट जी आहे यामध्ये 1 ते 5 प्रश्न आपण 1 ते 5 लेसन आपण यामध्ये घेतलेले आहे. ओके. 1 ते 5 लेसनची ही ॲक्टिव्हिटी सीट आहे. ओके. आणि त्यानंतर परत ही ॲक्टिव्हिटी सीट आहे, हे पण आपण बघू शकतो आणि यामध्ये जवळपास आपण प्रश्न कव्हर केलेले आहे 1 ते 5 लेसनचे. ओके. तर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवाने हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. ओके. आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. ओके. लगेच आपण दुसरी जी ॲक्टिव्हिटी सीट आहे जी आपल्याला लेसन नंबर 6 ते 10 पर्यंतचं आपण या ठिकाणी तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.